खरवस आवडतो खूप, पण तो बनवता येत नाही. पण त्याचं स्टेप बाय स्टेपमध्ये कशा पद्धतीने बनवायचं ही रेसिपी खास तुमच्यासाठी. खरवस बनवण्याची प्रोसिजर काय आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेपमध्ये बघणार आहोत. सहसा गाई व्यायली किंवा म्हैस व्यायली की त्याचं जो पहिला चीक मिळतो तर त्याचाच खरवस बनवला जातो आणि त्याला चीक असं म्हटलं जातं. तर हा चीक सहसा लवकर मिळत नाही, पण मिळाला तर सोडू नका, कारण जो हा ओरिजिनल चिकाचा खरवस एकदम बेस्ट लागतो. तर आता हे 1 लिटर चीक आहे, त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरवरचं गाईचं साधं दूध. त्यानंतर त्याच्यामध्ये पुरेशी वेलची पूड घातली आणि जरासं गोड किंवा कमी गोड हवं असेल त्याप्रमाणे साखर ॲड करायची आणि व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घ्यायचं. खरवस बनवण्याची प्रोसिजर एकदम साधी, सोपी आणि सुंदर आहे आणि खरवस हा सर्वांना जवळजवळ आवडतो. तर हे व्यवस्थित मिक्स करायचं. तोपर्यंत एक साईडला कुकर गरम करत ठेवायचा. कुकर गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आहे आपण बनवलेलं सतत ढवळत राहायचं, जेणेकरून साखर राहणार नाही अख्खी असं. आणि मिक्स झाल्यानंतर कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यावरती एक जाळी ठेवायची आणि जाळीवरती हा आपला दूध जे आहे तर ते ठेवून द्यायचं. 15 ते 20 मिनिटं असं छान सेट होऊ द्यायचं. सेट झालं की लगेच गॅस बंद केल्यानंतर पूर्ण लगेच कुकर उघडायचा नाही, तो छान थंड होऊ द्यायचा. त्यानंतर 2 ते 2.5 तास मस्त असं भांडं जे आहे तर ते व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आणि मगच खरवस कट करायला घ्यायचं. ज्याप्रमाणे मिठाई कट करतो त्या पद्धतीने इथे छोटे छोटे पीस तयार करायचे आणि हा एकदम सुंदर, टेस्टी आणि ओरिजिनल चिकाचा खरवस खायला तर भन्नाट लागतो.